नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सरळ सेवा टॉपर यूट्यूब चॅनलवरती. आपण आज बघणार आहोत फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडी. तर मित्रांनो, आपण ही सिरीज चालू केलेली आहे नवीनच आणि आपला हा दुसरा व्हिडिओ आहे फेब्रुवारी महिन्याचा. जानेवारी महिन्याचा यादी आपण घेतलेला आहे. तरी मित्रांनो, अ, याच्या आपण ज्या काही ह्या सिरीज घेत आहोत, तर ह्या सेशनच्या जर तुम्हाला PDF आहे तर ते आपल्या या सरळ सेवा टॉपर आपली एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या PDF उपलब्ध आहेत. त्यानंतर हे बघा, इथं PDF नोट्स आहेत, इथं तुम्हाला PDF मिळतील. टेस्ट सिरीज आहे, आपण टेस्ट सिरीज पण चालू करत आहोत. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओ असतील आपले नवीन, म्हणजे नवीन आगामी येणारे ते व्हिडिओ पण अपलोड केले जातील. तर ते तुम्ही बघून घ्या. आणि आपले काही जे अपडेट्स असतील, समजा आपले येणारे सेशन्स वगैरे, त्याबद्दल अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर येत राहतील. तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती आपली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि जी सरळ सेवा टॉपर आपली वेबसाईट आहे याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आणि ही याची लिंक आहे इथे. तर यावर जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला आपण चालू करूया आपल्या ह्या महिन्याच्या चालू घडामोडी. तर आपलं पहिली न्यूज आहे, एरो इंडिया 2025चं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन पुढं पार पडलं. तर हे जे प्रदर्शन आहे हे मित्रांनो बँगलोर इथे, बँगलोर कर्नाटक इथे पार पडलं. हे जे प्रदर्शन आहे दर 2 वर्षांनी बँगलोर इथेच आयोजित केलं जातं. आणि हे जे प्रदर्शन आहे तर आशियातील एक सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शन आहे. आणि या वर्षीचं जे विमान प्रदर्शन आहे तर ते 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान यलहंका एअरफोर्स स्टेशन, बँगलोर कर्नाटक येथे आयोजित केलं. या वर्षीची जी आवृत्ती आहे ती आहे 15वी. आणि या वर्षाची एरो इंडिया 2025 ची थीम काय आहे? द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही याची थीम आहे. तर पुढचा जो आपला न्यूज आहे ती आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2025. तर मित्रांनो, दरवर्षी आपले जे अर्थमंत्री आहेत ते एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असतात. तर ते कुठं सादर होतं? राष्ट्रपतीच्या संसदमध्ये ते सादर होत असतं. या वर्षीचं जे अर्थसंकल्प आहे 29 जानेवारी 2024, सॉरी 2025 पासून सुरू झालेलं आहे. आणि 1 फेब्रुवारी 2025 रोजीचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प काय असतं नेमकं? तर हा जो आगामी वर्षासाठीचा खर्च, कर याबद्दल चर्चा याच्यामध्ये होत असते. आणि यामध्ये हे बघा, तर जे 2025 चे जे अर्थसंकल्प अधिवेशन आहे हे 2 टप्प्यात विभागले गेलेले आहे. तर पहिला टप्पा जो आहे 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आहे. दुसरा जो टप्पा आहे तर 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत आहे. आणि हे जे भारताची जी संसद आहे, राष्ट्रपती संसद, त्याच्यामध्ये 3 अधिवेशन होतात. तर पहिलं असतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जे जानेवारी ते एप्रिलमध्ये होतं. दुसरं असतं पावसाळी अधिवेशन, जे जुलै आणि ऑगस्ट मध्ये होतं. तिसरं आहे हिवाळी अधिवेशन, जे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये होत असतं. मित्रांनो, ह्या वर्षीचे जे अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याच्यामध्ये जे कर आकारला जाणार आहे तर ते कशा पद्धतीने आहे? तर समजा ज्याचं काही उत्पन्न आहे ते 4 लाखापर्यंत आहे तर त्यांना आता कर लागणार नाही. ज्यांचं उत्पन्न 4 ते 8 लाखापर्यंत आहे त्यांना 5% कर भरावा लागणार आहे. ज्यांचं उत्पन्न 8 ते 12 लाख आहे त्यांना 10% कर भरावा लागणार आहे. या पद्धतीने हा टेबल आहे, हा तुम्ही PDF मध्ये बघून घेऊ शकता. चला आपण पुढची न्यूज बघूया. तर पुढची न्यूज आहे मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी BCCI नमन पुरस्कार, जो आहे BCCI नमन पुरस्कार पार पडला. तर हा कुठं पार पडला? तर मुंबईमध्ये पार पडलेला आहे. हा ह्या पुरस्कारादरम्यान जे आपले सचिन तेंडुलकर आहेत, सचिन तेंडुलकर यांना एक जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तर तो कोणता आहे? कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला सचिन तेंडुलकर यांना. कोणत्या पुरस्कारादरम्यान मिळाला? तर BCCI नमन पुरस्कार आयोजित केला होता, त्यावेळेस त्यांना हा कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. कधी? तर 1 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. तर हा पुरस्कार जो आहे मित्रांनो,
हा पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो? तर आपण ते पण बघूया. हा पुरस्कार भारत के पहिले टेस्ट क्रिकेट कॅप्टन थे कर्नल सी के नायडू यांच्या नावावर आहे, जे 1916 ते 1963 47 वर्ष प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट ते खेळलेले आहेत. हा त्यांचा एक विश्व रेकॉर्ड आहे. आणि बीसीसीआय पुरस्काराची सुरुवात सॉरी ह्या जो पुरस्काराची सुरुवात आहे तर 1994 पासून झालेली आहे. कोणती? कर्नल सेकंड नायडू. आणि पहिल्यांदा हा पुरस्कार कोणाने मिळाला तर लाला अमरनाथ, जे भारतातले पहिले टेस्ट ज्यांनी शतक केलेले आहे त्यांना हा 1994 मध्ये मिळाला होता. आणि आता सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि बाकी अजून कोणाकोणाने मिळाला तर त्यांची पण नावे आपण इथे दिलेली आहेत, हे तुम्ही बघून घ्या. पुढची न्यूज आहे मित्रांनो आपली 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य देश. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारतीय सैन्य हा चौथ्या क्रमांकावर येतो. तर मित्रांनो इथं क्वेश्चन कसा बनू शकतो तर जी भारतीय समजा जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य देश कोणत्या इंडेक्स नुसार जाहीर केला जातो, तर ती इंडेक्स कोणता आहे? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. त्यानंतर 2025 मध्ये भारताचे जे स्थान आहे हे चौथे आहे. आणि याचा जो स्कोर आहे 0.1184 आहे. त्याच्यानंतर प्रथम कोण आहे तर अमेरिका आहे, 0.0744. नंतर रशिया आहे, रशियाचा स्कोर आहे 0.0769. नंतर चीन आहे, चीनचा स्कोर आहे 0.0772. आणि पाकिस्तान कितव्या स्थानावर आहे तर पाकिस्तान हा 12व्या स्थानावर आहे. त्यानंतर पुढची आपली जी न्यूज आहे ती आहे आपले जे अमित शहा आहेत गृहमंत्री यांनी 100 रुपयाचं जे एक नाणं आहे ते जाहीर केले. तर कोणासाठी, कोणाच्या स्मरणार्थ ते जाहीर केले तर जैन आचार्य विद्यासागर यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं नाणे जाहीर केलंय. तर हे कुठं केलंय? केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगड, आज म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 रोजी, ठीक आहे. आज म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा एक पॉईंट तुम्ही जर ठेवून घ्या. तर यांनी हे राजनांदनगाव छत्तीसगड येथील राजनांदनगाव येथील आचार्य गुरुवर्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या पहिला समाधी स्मृती महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित केले. आणि 1008 श्री चक्रधर विधान विश्व या शांती महायज्ञात भाग घेतला. तर अमित शहा यांनी श्री विद्यासागरजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 100 रुपयाचे स्मारक नाणे, 5 रुपयाचे टपाल विभागाचे एक विशेष लिफाफा, एक शाट पाऊल खुणा आणि चित्रांचे प्रकाशन केले. आणि प्रस्तावित समाधी स्मारक विद्यमानांची पायाभरणी पण त्यांनी केलेली आहे. तर जे जैन आचार्य विद्यासागर आहे यांचा जन्म कुठलचा आहे तर ते कर्नाटकाचे आहे. जी महानुभाव यांच्या तर मित्रांनो आपण बघत होतो यांचा जो जन्म आहे तो कर्नाटक येथे जन्मलेले आहे. महामुनिवादी त्यांच्या कर्मातून भारत, भारतीय संस्कृती, भारतीय भाषा आणि भारतीय अस्मितेचे प्रकाशमान झाले. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकाच्या बेलगाम जिल्ह्याच्या सदलगा मध्ये एक कन्नड भाषी जैन परिवारामध्ये झाला. त्याच्यानंतर त्यांनी देशाची जी ओळख आहे इंडिया ऐवजी भारत म्हणून ओळखली जाण्यावर भर दिला. तर हा एक क्वेश्चन बनू शकतो. कोण होते ते तर जैन आचार्य विद्यासागर. आणि यांनी समाधी कधी घेतली तर 18 फेब्रुवारी 2024 डोंगरी स्थित चंद्रगीर तीर्थ क्षेत्रामध्ये महासमाधीमध्ये प्रवेश केला. डोंगरी स्थित डोंगरी स्थित चंद्रगिरी तीर्थ इथे. तर हे कुठं आहे तुम्ही ही बघून घ्या, ठीक आहे. तर चला आपण पुढचा न्यूज बघूया. शतावरी चांगल्या आरोग्यासाठी ही आपली पुढची न्यूज आहे. 6 फेब्रुवारी 2025 रोजी जे आयुष मंत्रालय आहे त्यांनी शतावरी चांगल्या आरोग्यासाठी एक देशव्यापी मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे.
तर आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास, शाश्वत व्यवस्थापनासाठी केंद्रीय क्षेत्रीय योजना देखील सुरू केली आहे. ही मोहीम शतावरीच्या आरोग्य फायद्याबद्दल जागरूकता पसरवणे केंद्र करते. ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मासाठी विशेष महिलांच्या आरोग्याला चालना देते. तर मित्रांनो, हे काय आहे? शतावरी चांगल्या आरोग्यासाठी. तर ही मोहीम जी आहे ही कोणी चालू केली? तर आयुष मंत्रालय यांनी चालू केली. कधी केली? 6 फेब्रुवारी 2025 रोजी. ही एक औषधी वनस्पती आहे आणि हिचा गुणधर्म काय आहे? तर महिलांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी व्यापकपणे ओळखली जाते. हं. तर हा याचा गुणधर्म आहे किंवा याचा उद्देश पण आपण म्हणू शकतो, महिलांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी हे व्यापकपणे ओळखली जाते. ठीक आहे. तर त्याचं जे वैज्ञानिक नाव आहे शतावरी रेसमोस. कोणत्या जातीतली ही? तर ऍस्पॅरगस. शतावरी 7 वर किंवा 7 मुली असेही म्हणतात. शतावरीचा अर्थ काय होतो? अनेकांना स्वीकारा. नंतर वनस्पतीच्या कोणत्या जातीत आढळते? तर लिलियासी या जातीत ही आढळते. महत्व काय आहे याचं? औषधी वनस्पतींची राणी असे संबोधले जाते. आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री कोण आहेत? तर श्री प्रताप जाधव आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. आता आपली जी पुढची न्यूज आहे ती काय आहे? इंडिया अँड स्पेन होल्ड फिफ्थ जॉईंट वर्किंग ग्रुप मीटिंग. तर भारत आणि स्पेन संरक्षण मंत्रालयामध्ये एक संयुक्त कार्यगटाची 5वी बैठक जी आहे ती 6 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेली आहे. ठीक आहे. याचे सहअध्यक्ष संयुक्त सचिव आंतरराष्ट्रीय सहकार्य श्री अमित प्रसाद, संरक्षण धोरण महासचिवाचे संरक्षण कूटनीतीचे विशेष सल्लागार ब्रिगेडियर जनरल पॉलिनो ब्रोसिरो दियोगो यांनी केले. तर यांचे जे बैठकीचे उद्घाटन म्हणा किंवा कोण कोण उपस्थित होते ते तुम्ही लक्षात ठेवा. इंडिया आणि स्पेन दरम्यान ही 5वी बैठक होती. 5वी बैठक कुठं पार पडली? तर नवी दिल्ली येथे 6 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. आणि एक इंडिया आणि स्पेन मध्ये एक काय म्हणतात त्याला, एक प्रकल्प चालू आहे. तर तो प्रकल्प कोणता आहे? C-295. हा प्रकल्प कुठं चालू, कोणा दरम्यान चालू आहे? तर एअरबस स्पेन आणि टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांचा हा एक प्रकल्प आहे. संरक्षण विमान वाहतूक क्षेत्रातला एक प्रकल्प आहे C-295. हे तुम्ही लक्षात ठेवा. जर क्वेश्चन आला तर C-295 प्रकल्प हा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर संरक्षण विमान वाहतूक क्षेत्र. कोणाकोणामध्ये होते? तर एअरबस स्पेन आणि टाटा ऍडव्हान्स सिस्टम. त्याच्यानंतर हा पहिला मेक इन इंडिया प्रकल्प आहे. त्यामुळे अधिकाधिक भारतीय स्पॅनिश कंपन्यांना एकमेकांशी सहयोग करण्यास आणि भारत आणि स्पेन दरम्यानचा हा पहिला प्रकल्प आहे C-295. आणि तो कुठं होत आहे? तर वडोदरा गुजरात येथे तो प्रकल्प सुरू आहे. तो प्रकल्प कधी सुरू झाला? तर याची तुम्ही एक माहिती काढून घेऊ शकता. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल 2025 चे जे सॉन्ग आहे ते 2 फेब्रुवारी महिन्यातच रिलीज झाले. जे काही आपली इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे त्याचं ते सॉन्ग कोणतं होतं? जितो बाजी खेल के. याचे गायक कोण आहेत? तर आतिफ अस्लम आहेत. याचे निर्माते कोण आहेत? अब्दुल्ला सिद्दीकी आहेत. कधी ते सॉन्ग रिलीज झाले? तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी झाले. याचे लेखक कोण आहेत? तर अदनान धुल और संपदियार असद हे यांचे लेखक आहे गाण्याचे. भारतातली पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद. भारतातली पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद जी आहे ती पार पडली. तर कधी पडली? 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गुजरात गांधीनगर येथे ती पार पडली. भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे युवा व्यवहार विभागाने गुजरातमधील गांधीनगर येथे पहिल्या बिमस्टेक युवा शिखर परिषदेचे उद्घाटन सत्र आयोजित केले. मित्रांनो, तर ही बिमस्टेक परिषद ही कोणी आयोजित केली? तर भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या युवा व्यवहार विभागाने गुजरातमध्ये बिमस्टेक परिषद जी आहे ती त्याचे उद्घाटन केलेले आहे. तर हे पुढे होणार आहे. हे सत्र महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर गांधीनगर गुजरात येथे हे होणार आहे. आणि जे केंद्रीय व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत तर कोण आहेत? डॉक्टर मनसुख मांडवीय
हे आहेत. तर बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? बे ऑफ बंगाल इन्स्टिट्यूट फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ही एक प्रादेशिक संघटना आहे ज्यामध्ये 7 सदस्य देश आहेत. तर कोणते कोणते आहेत 7 सदस्य देश? भारत आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, थायलंड आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. हा, एवढे 7 देश जे आहेत तर याचे सदस्य आहेत. बिमस्टेक हवामान बद्दल, गरिबी, शाश्वत विकास यासारख्या सामान्य आव्हानांना तोंड देण्यावर, तसेच बंगालचा जो उपसागर आहे उपसागराच्या सीमेवर देशामधील राजकीय सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी लक्ष केंद्रित करते. तर हा याचा उद्देश आहे बिमस्टेकचे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि यावर्षी थीम काय होती? युथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज, ही याची थीम आहे. हार्टफुलनेस लॉर्ड बुद्ध त्रिसेवा मोटरसायकल मोहीम. तर हार्टफुलनेस लॉर्ड बुद्ध ट्री हे ट्राय किंवा ट्री असणार, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. ही मोटरसायकल मोहीम आहे, तर ही 3 देशामध्ये पार पडते. तर कोणत्या कोणत्या? नेपाळ, भारत, श्रीलंका यांच्या त्यांच्या सामायिक बौद्ध वारशाच्या प्रवासात एकत्र आणते. तर ही जी मोहीम आहे हार्टफुलनेस लॉर्ड बुद्ध त्रिसेवा मोटरसायकल मोहीम ही नेपाळ, भारत, श्रीलंका 3 देशाच्या दरम्यान आयोजित केली जाते. याचा उद्देश काय आहे? तर त्यांच्या सामायिक बौद्ध वारशाचा प्रवासात एकत्र आणते. ही जी मोहीम आहे ती मोहीम नेपाळमधून सुरू होते. नेपाळमधून लुंबिनी या शहरातून ही मोहीम सुरू होते. 16 फेब्रुवारी 2025 रोजी ही मोहीम सुरू झाली. आणि हे जे लुंबिनी आहे तर हे काय आहे? जे भगवान भगवान बुद्ध जे आहेत, भगवान बुद्धांचे जन्मस्थान आहे. ठीक आहे. तर त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी ही मोहीम पुढे येणार आहे. तर बोधगया भारतामध्ये एक बौद्ध तीर्थस्थळ आहे. हे मोहीम येणार आहे. आणि जे माजी राष्ट्रपती आहे रामनाथ कोविंद हे त्या मोहिमेला उपस्थित राहणार आहे. आणि तिथे एक अधिकृत ध्वजारोहण होणार आहे. तर हा एक क्वेश्चन इथं होऊ शकतो. तर जी मोहीम होत आहे मोटरसायकल मोहीम, बुद्ध त्रिसेवा मोटरसायकल मोहीम, तर यांचं जे ध्वजारोहण होत आहे बोधगया इथे कोण करते? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे करत आहे. पुढे होत आहे तर बोधगया इथे. त्यानंतर ही मोहीम श्रीलंकेला जाईल. श्रीलंकामध्ये कुठं जाईल? तर जाफना येथे. जाफना येथे ती मोहीम जाईल. याचे उद्दिष्ट काय आहे? तर बुद्धांच्या शिकवणीद्वारे शांती आणि सौंदर्य वाढवणे, दक्षिण आशियातील सांस्कृतिक आणि वारसा पर्यटन वाढवणे, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाबद्दल जागरूकता वाढवणे, भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील लोक आणि संरक्षण संबंध मजबूत करणे. त्यानंतर आपला पुढचा पुढची जी न्यूज आहे ती काय आहे? श्री जयंत चौधरी यांनी स्वावलंबी महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर एक महिलांसाठी हा कार्यक्रम आहे स्वावलंबी म्हणून. तर हा कोणी कार्यक्रम सुरू केला? तर श्री जयंत चौधरी यांनी सुरू केला. आणि कधी सुरू केला हा कार्यक्रम? तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी. पुढं केलाय तर मेरठ चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ आणि भारतातील इतर उच्च शिक्षण संस्था पण हे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मेरठ येथे सुरू झालाय सगळ्यात आधी. त्यानंतर कोणी कोणी मिळून सुरू केला हा? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय जे MSD आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप, त्यांनी आणि नीती आयोग ह्या दोघांनी मिळून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन येऊ शकतो आगामी परीक्षेला, कारण नीती आयोग आणि MSD दोघांनी पण मिळून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे महिलांसाठी. याचा उद्देश काय आहे? तर महिलांमध्ये उद्योजकीय आकांक्षा वाढवणे, त्यांचे संगोपन करणे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिला विद्यार्थ्यांना सक्षम करणे हा याचा उद्देश आहे. याचे वैशिष्ट्य काय आहे? तर विद्यार्थ्यांना उद्योजकीय मानसिक संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करणे, उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि 5 दिवसांचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्यामध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यशस्वी महिला उद्योजकांना साजरे करण्यासाठी पुरस्कार टू रिवॉर्ड्स उपक्रम सादर केला जाईल. यानुसार शाश्वत महिला नेतृत्वाखाली उद्योग निर्माण करण्यासाठी कार्यशाळा,
मार्गदर्शन, समर्थन अशा निधीचा पण वापर याच्यात होणार आहे. आणि अं, कोण चालू करते तर नीती आयोग आणि आपलं जे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंटर्नशिप आहे हे. आणि याचे सचिव कोण आहे तर अतुल कुमार तिवारी हे याचे सचिव आहेत, MSD. जो आता पुढचं आपली न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, NSS, नॅशनल नॅशनल सॅम्पल सर्वे च्या 75वा वर्धापन दिन आहे. तर 75वा आहे त्याच्यामुळं याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. कधी आयोजित म्हणजे कधी साजरा होतो हा दिवस तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी सॅम्पल नॅशनल सॅम्पल सर्वे हा दिवस साजरा केला जातो. तर हा दिवस कोण साजरा करतं? भारत सरकारचे जे सांख्यिकी आणि भारत सरकारचे जे सांख्यिकी मंत्रालय आहे आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, तर यानुसार हा दिवस साजरा केला जातो यांच्याकडनं. यावेळेस कुठे साजरा केला गेला तर विज्ञान भवन, नवी दिल्ली. NSS चे संचालक कोण आहेत तर गीता सिंग राठोड हे आहेत. आणि ज्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे, NSC चे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर राजीव लक्ष्मण करंदीकर आहे. NSS ची स्थापना कधीची आहे? नॅशनल सॅम्पल सर्वे ची स्थापना 1950 ची आहे. आणि आता 75 वर्ष याला पूर्ण झालेली आहेत. याचा उद्देश काय आहे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांना आवश्यक असलेल्या राष्ट्रीय व्यवस्थेच्या विविध पैलूवर डेटा गोळा करण्यासाठी सुरू केलेला एक बहुविषय एकात्मिक सतत नमुना सर्वेक्षण कार्यक्रम आहे. हे याचा उद्देश आहे. आता ओडिसामध्ये आहे ना मित्रांनो, एकच मिनिट. ओडिसामध्ये आहे ना मित्रांनो, तर बेटी बचाओ आणि बेटी पढाओ ही एक मोहीम आहे. तर ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आता त्यांनी काय केले तर अजून 3 योजना लागू केल्यात. एक आहे त्याच्यामध्ये काय आहे तर निर्भया कळी. त्याच्यानंतर अजून दुसरी काय आहे तर माझी प्रिय मुलगी. त्याला काय म्हणलंय त्यांनी, मो गेलया जिया असं आहे. त्यानंतर एक कल्पना अभियान आहे, सुवर्ण कालिका आहे आणि वीरांगना योजना. अशा काही ज्या योजना आहेत तर त्या ओडिसा सरकारने चालू केलेल्या आहेत आता. तर मित्रांनो अशा ह्या योजना चालू केलेल्या आहेत. मो गेलोजिया मोगेलोची जी योजना, मोगेलाची या योजना त्याला काय म्हणतात तर माझी प्रिय मुलगी, कल्पना अभियान, स्वर्णकालिका, वीरांगना. तर निर्भया कळी जे आहे हा एक ओडिसा सरकारचा बालविवाह प्रतिबंध आहे. मुलींना सक्षम करण्यासाठी ज्या 11 ते 18 वयोगटातील मुली आहेत त्यांना बालविवाह नाकारण्याचा अधिकार मिळतो निर्भया कळीमुळे. आणि याचे उद्देश काय आहे तर बालविवाह रोखणे आणि मुलींना सक्षम करणे. तर निर्भया कळी, मोगलुजिया, म्हणजे माझी प्रिय मुलगी, त्यानंतर बाकीचे इतर कार्यक्रम, वीरांगना योजना, कल्पना अभियान, सुवर्णकालिका. महत्वाचं काय आहे तर ह्या ज्या योजना आहे कोणत्या योजना अंतर्गत राबवल्या जाणार आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि आपण इथे एक महत्वाचा पॉईंट आहे, तुम्ही नंतर PDF मध्ये बघून घ्या. आता हे एक मिशन आहे, ऍक्झिओम मिशन 4, AX4 याला म्हणलं गेलं. तर हे मिशन ऍक्झिओम ऍक्सिओम स्पेसद्वारे संचालित एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी, म्हणजे जे अंतराळात जे स्थानक असतात स्टेशन, त्या स्टेशनसाठी एक खासगी उड्डाण आहे ऍक्झियम मिशन. हे आपल्यासाठी म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये एक भारतीय काय म्हणतात त्यांना पायलट जे आहेत, हे मिशनचे पायलट असणार आहेत. मिशन पायलट शुभांग शुक्ला हे भारताचे आहेत. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं इथं हा महत्वाचा पॉईंट आहे. पण आता आपण न्यूज घेतली, आपण सगळं बघूया. हे जे मिशन आहे हे मिशन फ्लोरिडा येथील नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर इथून
स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून प्रक्षेपित केले जाईल आणि मिशनचा कालावधी काय असणार आहे तर 14 दिवसापर्यंत असणार आहे. स्पेस एक्स ड्रॅगन रॉकेट जे आहे स्पेस एक्स ड्रॅगन, तर हे स्पेस एक्स ड्रॅगन रॉकेट वापरले जाणार आहे. हे कोणाचं आहे तर एलॉन मस्कची जी कंपनी आहे स्पेस एक्स, तर यांचं असणार आहे. आणि ही मोहीम कोणाद्वारे आयोजित केली गेलेली आहे तर ॲक्झिओम स्पेसद्वारे. ठीक आहे. आणि ही मोहीम कधी होईल तर मे 2025 पूर्वीची ही मोहीम होईल. याच्यामध्ये चार काय म्हणतात, चार लोक असणार आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये कोण असणार आहे तर कमांडर पेगी विटसन अमेरिकेचे असणार आहे. त्याच्यानंतर मिशन पायलट शुभम शुक्ला भारताचे असणार आहे. त्यानंतर मिशन स्पेशालिस्ट पोलांडचे असणार आहे. त्यांचं नाव काय आहे? स्लावोसोस. हे काय नाव आहे? वाचता पण येत नाही, बघून घ्या तुम्ही, लक्षात ठेवा. आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापूर हंगेरी, या चार देशाचे याच्यामध्ये अंतर्वेळ जे असणार तर ते असणार आहेत. आणि ही कोणाद्वारे आयोजित केली जाणार आहे, याच्यात कोणत्या कोणत्या एजन्सी आहेत तर इंडिया स्पेस ऑर्गनायझेशन, रिसर्च ऑर्गनायझेशन, युरोपियन स्पेस एजन्सी, हंगेरी टू ऑर्बिट प्रोग्राम, या एजन्सी आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे आपल्याला. आपले भारताचे जे शुभम शुक्ला आहेत तर ते भारतीय हवाई दलातील एक अधिकारी आहेत आणि ते एक्झिओम मिशन 4 मध्ये सहभागी होत आहेत. शुभम शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय असणार आहे. जे स्पेस स्टेशन आहेत ना, त्या स्पेस स्टेशनवर जाणारे हे पहिले भारतीय असणार आहे. अं, आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय नागरिक असणार आहे. तर मग पहिले भारतीय नागरिक कोण आहे अंतराळात जाणारे? राकेश शर्मा हे आहे. हे कधी गेले होते? 1984 मध्ये सोयुजू T11 या अंतराळातून हे अंतराळात गेले होते. आपली जी पुढची न्यूज आहे तर पुढची न्यूज काय आहे? 2025 साली जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी गोंडा उत्तर प्रदेश येथे आयोजित केला गेला आहे. तर 2025चा जो जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, तर याचं जे स्थळ आहे या वर्षीचं, कुठं आहे? गोंडा उत्तर प्रदेश मधील पार्वती ॲग्रो एक रामसर स्थळ आहे. तिथं हा आयोजित केला जाणार आहे. आणि कोण आयोजक आहे याचं तर केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय. आणि या वर्षाची थीम काय आहे तर आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ जागाचे संरक्षण, ही या वर्षीची थीम आहे. पुढची न्यूज काय आहे तर 87वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2025 ही पार पडली. कधी पार पडली तर 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पार पडली. तर कुठं पार पडली? नेदरलँड इथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे विजेते कोण आहे तर विजेते आहे प्रज्ञा आनंद. प्रज्ञा आनंद ह्या 2025 चे विजेते आहे. त्यांनी कोणाला हरवलं तर जे आपले गुकेश डी आहे विश्वविजेता, यांना हरवले. कशामध्ये? टायबर ब्रेकर मध्ये पराभूत केलेला आहे. हे पण तुम्ही एक लक्षात ठेवा. 2006 मध्ये विश्व आनंद ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय आहे. तर पहिल्यांदा ही स्पर्धा 2006 मध्ये भारताने जिंकली होती. तर कोणी जिंकली होती? ती विश्वनाथ आनंद यांनी ही 2006 मध्ये पहिल्यांदा स्पर्धा जिंकली होती. आणि प्रज्ञानंद या वर्षाचे विजेता यांनी गुकेश डी जे आहे विश्वविजेता, यांना 2-1 यामध्ये टायबर ब्रेक मध्ये हरवलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अधिकृतपणे एक पूर्ण करार आधारित आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून अस्तित्वात आली. तर ही जी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे मित्रांनो, म्हणजे जे मांजर कुळातील प्राणी आहे यांच्यासाठी राबवली जाणारी एक मोहीम आहे. तर ही मोहीम आता एक आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून अस्तित्वात आलेली आहे. एक मोठ्या घडामोडीत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ची स्थापना करणारा फ्रेमवर्क करार अधिकृतपणे अंमलात आला आहे. 23 जानेवारी 2025 रोजी IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि त्याचे सचिवालय एक पूर्ण वाढ झालेला करार आधारित आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर अस्तित्व बनले. तर मित्रांनो, इथं क्वेश्चन काय म्हणू शकतो? IBCA ची स्थापना
करणारा एक फ्रेमवर्क याचा जो करार आहे, हा करार कधी झाला तर 23 जानेवारी 2025 रोजी करार झाला. आणि ही जी संघटना आहे तर एक कायदेशीर संघटना आता बनलेली आहे. याची स्थापना बघून घ्या. पण याची कायदेशीर संघटना ही कधी बनली तर 23 जानेवारी 2025 कधी बनलेली आहे. आणि भारतासह 27 देश याच्यामध्ये सामील आहे. म्हणजे सहमती त्यांच्या हा सहमती आहेत. आणि IBCचे सध्या सदस्य कोण आहेत तर हे देश आहेत: निकाराग्वा, इस्ता इस्वातिनी, भारत, सोमालिया, लायबेरिया. यांनी फ्रेमवर्क कराराच्या कलम, जी कलम आहे, या कलम अंतर्गत IBCचे सदस्य होण्यासाठी त्यांनी या IBCचे जे करार आहे याच्या फ्रेमवर्कवर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी प्रोजेक्ट टायगरच्या अं, 50 वर्षा 50 वर्षे कंप्लीट झाले होते प्रोजेक्ट टायगरला. त्या प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षाच्या स्मरणार्थ IBCचे उद्घाटन केले होते. कोणी केले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IBCचे उद्घाटन कधी केले? 9 एप्रिल 2023 रोजी केले. याच्यामध्ये कोणते कोणते म्हणजे प्राणी आहेत IBC मध्ये तर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, नंतर चित्ता, जगुआर आणि पुमा, हे 7 मोठ्या मांजरीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आलेले आहे. हे पण तुम्ही लक्षात असू द्या मित्रांनो. नंतर आपली पुढची न्यूज आहे तर जे सामाजिक विकास आयोगाच्या अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये एक परिषद झाली. सामाजिक विकास आयोगाची अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये एक परिषद झाली. ती परिषद होती 63वी परिषद होती या वर्षीची. आणि या परिषदेमध्ये आपल्या भारताने भाग घेतलाय. तर भारताच्या कोणत्या विभागाने भाग घेतलाय तर बाल विकासच्या राज्यमंत्री आहेत सावित्री ठाकूर. यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी असणार आहे. तर ही परिषद कधी पार पडली? अमेरिकेमध्ये सामाजिक विकास आयोग याची जी परिषद आहे, ही परिषद 10 ते 14 फेब्रुवारी रोजी पार पडली. 63वी ही परिषद आहे. आणि यावेळेस जे भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाचे जे राज्यमंत्री आहेत सावित्री ठाकूर, यांनी काय केलं तर यांनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर भारताने कधी त्यामध्ये भाग घेतला तर याच्यामध्ये तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी. ठीक आहे, तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर ही एक निधन वार्ता आहे. जे प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे यांचं निधन झालंय. तर कोण होते हे? तर हे एक प्राचार्य होते. त्यानंतर यांना एक पुरस्कार म्हणजे जाहीर करण्यात आला होता भाषा विभागाकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 यांना जाहीर करण्यात आला होता. यांचं निधन कधी झालं तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी 85व्या वर्षी निधन झालं. हे एक प्रसिद्ध कादंबरी आहे त्यांच्या. कोणत्या कोणत्या आहेत? पाचोळा, आमदार सौभाग्यवती, ह्या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आहेत. या आगामी परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. यांनी कोणते कोणते पद भूषवलेत तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 17व्या मराठवाड्या साहित्य संमेलनाचे सुद्धा हे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर 2024 के लिए विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो मराठी भाषा विभाग द्वारे दिया जाता है. तर या 2024 चा जो पुरस्कार आहे तो यांना देण्याची घोषणा केली होती. पण पुरस्कार जो आहे तो त्याचं वितरण होणार होतं 11 फेब्रुवारी, सॉरी 11 फेब्रुवारी नाही, पुरस्काराचं वितरण होणार होतं 27 फेब्रुवारी 2025 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे. पण त्या अगोदरच 11 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. आणि ह्या जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 10 लाख रुपये याचं स्वरूप आहे. पण तो पुरस्कार घेण्या अगोदर त्यांचं निधन झालं. तर त्यामुळे ही पण बातमी म्हणजे ही पण एक न्यूज आहे. तर ती न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर युनानी दिन 2025. तर युनानी दिन हा 11 फेब्रुवारी हा दिवस 2016 पासून हकीम अजमल खान यांच्या स्मरणार्थ
युनानी दिन साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर युनानी दिनानिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन द्वारे आयोजित इनोव्हेशन इन युनानी मेडिसिन फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ सोल्युशन अ वे फॉरवर्ड या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केले. ज्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणू शकतो? युनानी दिवस हा 2016 पासून 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कोणाच्या स्मरणार्थ? तर हकीम अजमल खान यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर इथं महत्वाचं काय आहे, तर याद्वारे युनानी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने काय केलंय, तर एक परिषद, आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. तर ती परिषदेचे नाव काय आहे? इनोव्हेशन इन युनानी मेडिसिन फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ सोल्युशन वे फॉरवर्ड या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. कोणी केलं? भारत सरकारचे आयुष मंत्रालय. ठीक आहे. आणि या वर्षीची जी थीम होती ती पण थीम त्याच विषयावर होती. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर भारत इजिप्त संयुक्त विशेष दलांचा सराव सायक्लोन 3 राजस्थानमध्ये पार पडला. याची जी आवृत्ती आहे, तिसरी आवृत्ती आहे. त्यानंतर याचा कालावधी किती आहे, तर 10 ते 23 फेब्रुवारी. दुसरी आवृत्ती कधी पार पडली होती ती, तर इजिप्तमध्ये पार पडली होती जानेवारी 2024 मध्ये. आणि ह्यावेळेसची जी आवृत्ती आहे तिसरी, तर कुठं आहे? राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे ही येथे हा सराव पार पडणार आहे. 10 ते 23 फेब्रुवारी रोजी पार पडलेला आहे राजस्थानमध्ये, भारत आणि इजिप्त मधला. सराव झाला सायक्लोन 3. या सरावाचं नाव काय, तर सायक्लोन 3 आहे. त्यानंतर डेव्होल्यूशन इंडेक्स रिपोर्ट 2025 विकास निर्देशांक अहवाल 2025 हा अहवाल सादर झालेला आहे. तर हा अहवाल कोणी जाहीर केला? केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल यांनी हा विकास निर्देशांक अहवाल जाहीर केला. तर याच्यातून त्यांनी काय सांगितलं? 2013 ते 2021-22 दरम्यान ग्रामीण स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांना जे निधी वितरण व्हायचं, तर ते निधी वितरणात वाढ किती झाली? 39.9% ते 43.9% वाढलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये. ठीक आहे. तर हे एस पी सिंग बघेले कोण आहे, तर मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय चे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा जो निर्देशांक जाहीर झालाय तर याच्यामध्ये पहिले कोणतं राज्य आहे? तर हे बघा, पंचायत निर्देशांक स्कोर टॉप 10 राज्य. त्याच्यामधलं पहिलं राज्य आहे कर्नाटक, दुसरं आहे केरळ, तिसरं आहे तमिळनाडू, आणि आपलं महाराष्ट्र आहे चौथा नंबर आपल्या महाराष्ट्राचा डेव्होल्यूशन इंडेक्स रिपोर्ट नुसार. ठीक आहे. तर हे कोणी जाहीर केलंय, तर केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल. आणि मंत्रालय कोणतं आहे, तर मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय. त्यानंतर आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच, तर याला काय म्हणलं जातं? आशियन फिशर्स अँड ॲक्वाकल्चर फोरम. 14वी जे काही आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच आहे, यात हा आयोजित केला होता. 14वा आशियाई आणि मत्स्य व्यवसाय जलसंवर्धन मंच कधी आयोजित केला? ते 12 ते 14 फेब्रुवारी रोजी आयोजित केला गेला नवी दिल्ली येथे. ठीक आहे. कोणाद्वारे आयोजित केला गेला, तर एशियन फिशर्स सोसायटी द्वारे आयोजित केला गेला. याची थीम काय होती? ग्रीनिंग द ब्लू ग्रोथ इन आशिया पॅसिफिक. आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनला आहे. हा पण तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि पंचायती राज मंत्री श्री राजू सिंग उर्फ लल्लन सिंग यांनी नवी दिल्लीतील उसा कॅम्पस येथे 14व्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन मंचाचे उद्घाटन केलेले आहे. आपण तुम्ही लक्षात ठेवा.
जो करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024चा, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024, हा इंडेक्स कोण जाहीर करतो तर ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनल 2024, याद्वारे हा जो इंडेक्स आहे, करप्शन परसेप्शन इंडेक्स जाहीर केला जातो. त्यानंतर हा इंडेक्स 2024 जाहीर झालाय. यामध्ये काय सांगितलंय, तर या इंडेक्स मध्ये या अहवालात 140 देशामध्ये भ्रष्टाचाराला स्तर तपासून त्यांचं रँकिंग तयार करण्यात आली. या यादीमध्ये भारत हा 96व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान हा 135व्या स्थानावर आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले कोणते देश आहे, तर 7 देश आहेत. डेन्मार्क हा सलग 7व्या वर्षी सर्वात, सॉरी 7 देश नाही, डेन्मार्क हा सलग 7व्या वर्षी सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश ठरला आहे. तर सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश कोणता आहे, तर डेन्मार्क. त्याला एकूण 90 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर फिनलँड आहे, सिंगापूर आहे, न्यूझीलंड आहे, लक्झेंबर्ग आहे, नॉर्वे आहे, स्वित्झर्लंड आहे. हे देश पहिल्या स्थानावर आहेत. आणि सर्वात भ्रष्ट देश कोणते आहे, तर दक्षिण सुदान आहे. हा सर्वात भ्रष्ट देश ठरला आहे 180व्या स्थानावर. त्यानंतर सोमालिया आहे, व्हेनेझुएला आहे, सिरिया आहे, येमेन लिबी आहे, एरिट्रिया आहे. हे देश आहे. त्यानंतर चीन आहे, तर चीन 76व्या स्थानावर आहे. भारत 96व्या स्थानावर आहे. श्रीलंका 121व्या, पाकिस्तान 135व्या, बांगलादेश 191व्या आणि अफगाणिस्तान 165. हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढची न्यूज काय आहे आपली, तर 12 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ची TRA आहे, स्पॅम कॉल आणि SMS रोखण्यासाठी एक कडक नियम चालू केलेला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे हा एक कडक नियम चालू केलेला आहे. तर तो नियम काय आहे, तो आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, नियम काय आहे, तो आपण बघूया. जी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आहे, TRA आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, याच्याद्वारे एक नियम लावलाय. जे काही स्पॅम कॉल असतील, SMS असतील, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी. तर याच्यासाठी आता दंड आकारला जाणार आहे. तर काय आहे, तर ट्रायने, म्हणजे ते, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आहे, एक श्रेणीबद्ध दंड प्रणाली सुरू केलेली आहे, ज्यामध्ये स्पॅम संख्येची चुकीची नोंद होण्यासह वारंवार आणि वारंवार उल्लंघनासाठी 2 ते 10 लाख रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. आणि नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटवर कारवाई करण्याची वेळ मर्यादा 30 दिवसावरून 5 दिवसापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर स्पॅम पाठविण्याविरुद्ध कारवाई करण्याची मर्यादा 7 दिवसाहून 10 तक्रारीवरून 10 दिवसापर्यंत 5 तक्रारीपर्यंत कमी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ही एक न्यूज आली होती, ही न्यूज मी घेतलेली आहे. तर तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पुढची न्यूज आहे काय, पुढची एक न्यूज आहे आपली, जे केंद्रीय मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे उद्घाटन केले. सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे उद्घाटन केले. तर केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे ग्लोबल अलायन्स फॉर सोशल जस्टिस अंतर्गत जो सामाजिक न्यायावरील पहिल्या 2 दिवसीय प्रादेशिक संवादाचे उद्घाटन केलेले आहे. 2025 ची थीम काय आहे, तर समावेशीकरण, सशक्तीकरण, सामाजिक न्यायातील अंतर भरून काढणे. याची तारीख काय आहे, तर 24 ते 25 फेब्रुवारी 2025 आहे. थीम
समावेशीकरणाचे सशक्तीकरण, सामाजिक न्यायातील अंतर भरून काढणे. आणि कधी आयोजित केला गेला हा कार्यक्रम? तर 24 ते 25 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. त्यानंतर ची जी आपली न्यूज आहे तर काय आहे, रेडिओ डे. दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर जो रेडिओच्या माध्यमातून माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाला प्रोत्साहन देतो. 2025 साली या रेडिओ दिवसाची थीम काय आहे, तर रेडिओ आणि हवामान बदल, रेडिओ अँड क्लायमेट चेंज हे आहे. जागतिक रेडिओ दिवस 2011ला घोषित करण्यात आला. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लागू करण्यात आली. तर का लागू करण्यात आली, तर कारण पण आपल्याला माहित पाहिजे. मणिपूरमध्ये मे 2023 मध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाला. कुकी आणि मतई समुदायात हा संघर्ष सुरू झाला. जो हिंसाचार आहे तर तो कोणामध्ये आहे, कुकी आणि मतई समाज. आतापर्यंत यात 250 नागरिकांना जीव गमवावा लागला. यावरून बिरेन सिंह यांच्यावर चौफेर टीका झाली. अखेर 9 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि मग 13 फेब्रुवारी रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लागू करण्यात आली. मणिपूरमध्ये विधानसभेची मुदत कधी आहे, तर 2027 मध्ये आहे. तोपर्यंत आता ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर छत्तीसगड आणि तेलंगणा ही एकमेव अशी राज्य आहेत जिथे आतापर्यंत कधी राजवट लागू केलेली नाही. मणिपूर हे असे राज्य आहे जिथे सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सध्या 2 फेब्रुवारी 2025 पासून 11व्यांदा ही राजवट लागू केलेली आहे. तर मित्रांनो, आपली पुढची न्यूज आहे आयकर विधेयक 2025 सादर केला गेलाय. तर कधी हा सादर केला गेला? 13 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभेमध्ये आयकर विधेयक 2025 अर्थमंत्री आहेत सीतारामन यांनी सादर केलाय. उद्देश काय आहे, तर 1961 चा जो आयकर कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे, सुलभीकरण करणे असा त्यांचा हेतू आहे. त्यानुसार हा सादर केला गेला आहे. तर याच्यामध्ये प्रमुख 3 मुद्द्यांवर आधारित, म्हणजे काय काय सुधारणा असणार आहे, तर अधिक स्पष्टता असणार आहे. नवीन जो काही आयकर विधेयक आहे याच्यामध्ये अधिक स्पष्टता, सुसंगतेसाठी मजकूर आणि सर्वात्मक सरळीकरण, सातत्य, निश्चयता कायम राखण्यासाठी कर धोरणात कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत, आणि करदात्यांचे अंदाजाचे रक्षण करत करामधील कोणतेही बदल केलेले नाहीत. याच्यामध्ये क्लिष्ट भाषेऐवजी समजण्यास सोपे भाषेतून वाचनीय वाढवणे. त्यानंतर चांगल्या दिशानिर्देशांसाठी अनावश्यक पुनरावृत्ती असलेली तरतुदी काढून टाकणे. सल्लागार आणि संशोधनावर आधारित दृष्टिकोन. तर याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, जो आयकर विधेयक 2025 आहे तो 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला गेला. कोणी केला, तर ज्या काही अर्थमंत्री आहेत सीतारामन यांनी सादर केला. कशासाठी केला, उद्देश काय आहे, तर 1961 चा जो आयकर कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. तर काय सुधारणा आहेत ते आपण बघूया. जो काही जुना कायदा आहे आपला, हा जुना कायदा आहे याच्यामध्ये किती शब्द आहेत, तर 5,12,535 आहे. मग नवीन मध्ये किती असणार आहे, तर 2,59,59,676. म्हणजे एवढे शब्द याच्यातून कमी केले. त्यानंतर चॅप्टर्स, म्हणजे आपण धडे म्हणतो त्याला, 47 मधून 23 केले. तर 24 चे चॅप्टर आहेत ते कमी केले. सेक्शन्स सेक्शन्स पण कमी केलेत. त्यानंतर जे काही टेबल्स आहेत तर टेबल वाढवले गेलेत, म्हणजे समजण्यास सोपे जावे. जे काही फॉर्म्युले तर 40 फॉर्म्युले जे आहेत ते वाढवले गेले. तर हे एक टेबल आहे, त्याच्यामध्ये दिले काय काय चेंजेस झालेत म्हणून, नवीन याच्यामध्ये काय चेंजेस असणार आहे तर ते म्हणजे तुम्ही बघून
एक राज्य एक नोंदणी. एक राज्य एक नोंदणी एक मोहीम आहे. ही मोहीम मुंबईमधून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. तर बघूया आपण काय आहे ती मोहीम. सध्या महाराष्ट्रातील जमिनी आणि मालमत्तांच्या जो दस्तावेजाची नोंदणी संबंधित जिल्ह्याच्या सहनिबंधक कार्यालयातच करावी लागते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने इतर जिल्ह्याची मालमत्ता खरेदी केली तर तिला त्या जिल्ह्यात जाऊनच नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत आहे. त्याच्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी एक राज्य एक नोंदणी ची संकल्पना जाहीर केली. तर या धोरणामुळे काय होणार आहे, तर राज्यभर कुठेही तुम्ही जमिनी खरेदी विक्री केली तर त्याची जी नोंदणी आहे ती करणे आता सोपे होणार आहे. तर 17 फेब्रुवारी पासून मुंबई शहर व उपनगर दोन्ही शहरात लागू करण्यात आली आणि त्यानंतर महिन्याभरात ही जी योजना आहे तर याची अंमलबजावणी पूर्ण राज्यात केली जाणार आहे. तर कोण करते, विभाग कोणता आहे याचा, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग. हे पण तुम्ही लक्षात असू द्या. इंडिया एनर्जी वीक सप्ताह 2025. इंडिया वीक सप्ताह 2025 याची आवृत्ती तिसरी आवृत्ती आहे. उद्देश काय आहे, तर भारताने ऊर्जा सुरक्षा वाढवणे, अ, पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणणे आणि तेल आणि वायू क्षेत्रात अ, नवपुरांना प्रोत्साहन देणे. अवघ्या 3 वर्षाच्या अल्पावधीतच भारत ऊर्जा सप्ताहाने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऊर्जा व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे भारताने. 2026 चा चौथा भारत ऊर्जा सप्ताह कार्यक्रम गोव्यात होणार आहे. जो काही आता हा हा तिसरा आहे, चौथा गोव्यामध्ये होणार आहे. आणि भारताच्या नैसर्गिक वायू आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतराला बळकटी देणे, यांनी IOCL आणि ही एक दुबईची कंपनी आहे, ही भारताची आहे IOCL, आणि ADNOC ही दुबईची कंपनी आहे. त्यांनी 2026 पासून 14 वर्षासाठी 1.2 एम पी MMTPA LNG मिळवण्यासाठी $7 अब्ज करार केलेला आहे. तर ही एक तुम्ही लक्षात असू द्या. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री कोण आहेत, तर हरदीप सिंग आहेत. आणि भारताचा ऊर्जा सप्ताह 2025 11 ते 14 फेब्रुवारी या कालावधी काय आहे या सप्ताहाचा, तर 11 ते 14 फेब्रुवारी आहे. आणि कुठं आहे ते, तर यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर नवी दिल्ली येथे हा आयोजित केलेला आहे. आणि हे जो चौथावा सप्ताह असणार आहे, फोर्थ भारत ऊर्जा सप्ताह, तर गोव्यामध्ये होणार आहे 2026 ला. हेही तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर आशियाई सिंह प्रकल्प. गुजरातमधील जे गिरचे वन आहे ना मित्रांनो, ते गिरच्या वनात प्रोजेक्ट लायन राबविण्यात येत आहे. प्रोजेक्ट लायन साठी डॉक्युमेंट बनवले आहे. त्याचे ते टायटल आहे @47 विज्युअल फॉर अमृतकाल. तर मित्रांनो, जे प्रोजेक्ट लाईन साठी डॉक्युमेंट बनवले, तर त्या डॉक्युमेंटचे जे टायटल आहे त्याचं नाव काय आहे, तर @47 विजन फॉर अमृतकाल. ठीक आहे. तर आणि याचं जे डॉक्युमेंट बनवले ते डॉक्युमेंट बनवण्याचा उद्देश काय आहे, तर सिंहाच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी अभयारण्याचे संरक्षण आणि सुरक्षा करणे, उपजीविका निर्मिती संरक्षण, पर्यावरणीय विकासात संस्थाकीय समुदायांचा सहभाग वाढवणे, सिंहाच्या आजाराचे निदान, उपचार यावर जागतिक ज्ञान केंद्र निर्माण करणे, प्रोजेक्ट लाईन उपक्रमांद्वारे समावेशक जैवविविधता संवर्धन. तर मित्रांनो, आशियाई सिंहाची संख्या वाढत आहे. गुजरात राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात आशियाई सिंहाच्या लोकसंख्येची जी खाली माहिती जी आहे ती खालीलप्रमाणे आहे. तर हे बघा मित्रांनो, 2010 मध्ये किती होते, तर 411 सिंह होते. 2015 मध्ये 526. त्याच्यानंतर 2020 मध्ये किती, तर 674. आणि याच्यासाठी जे आहे तर
गेल्या 3 वर्षात आशियाई सिंहाच्या संरक्षणासाठी काही निधीचं वाटप करण्यात आले. तर निधी किती आहे कोटीमध्ये हा? तर 91.03 कोटी. 2022-23 मध्ये 129.16 कोटी आणि 23-24 मध्ये 155.53 कोटी. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलचे जे राज्यमंत्री आहेत तर कोण आहेत? श्री कृती वर्धन सिंग हे आहेत. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या वर्षीची जी आवृत्ती होती ती किती होती? 38वी होती. याचे आयोजन कुठं करण्यात आलं? तर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रायपूर, डेहराडून येथे आयोजन करण्यात आलं. त्याच्यानंतर कालावधी जे आहे तर कालावधी कधीचा आहे? 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या वर्षाचा कालावधी आहे. खेळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आणि याचा शुभंकर कोण होता? तर माऊली हा एक हिमालयीन मोनाल पक्षी आहे, जो उत्तराखंडाचा राज्य पक्षी देखील आहे. आणि याच्यामध्ये विजेता कोण ठरलाय? तर जी सेवा भारतीय सेना म्हणता येईल त्याला, हा विजेता ठरलाय. नंबर 2 ला आपला महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, जी एनटीपीसी लिमिटेड जी कंपनी आहे, इंडिया लार्जेस्ट इंटिग्रेटेड पॉवर युटिलिटी कंपनी जी आहे, ती फॉरवर्ड मास्टर सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2025 ने सन्मानित झालेली आहे. तर या कंपनीला हा फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी या पुरस्कार मिळालेला आहे. एनटीपीसी भारतातली सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी पॉवर वॉटर कंपनीला वॉटर रेझिलियन्स श्रेणीमध्ये, कोणत्या श्रेणीमध्ये? वॉटर रेझिलियन्स श्रेणीत फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2025 मिळालेला आहे. 13 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया, युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया द्वारे आयोजित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया संयुक्त ग्लोबल कॉम्पॅक्ट भारतामध्ये एक स्थानिक नेटवर्क आहे, जे भारतातल्या ज्या कंपन्या आणि इतर विकास संस्था सतत विकास आणि सामाजिक जबाबदारी राष्ट्रांसाठी बळकट करते. ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली, तर UPI ने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात काही अडचणी येत होत्या, जसे की ट्रान्झॅक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्या. यामुळे काय व्हायचं, ग्राहकांचे गेलेले जे पैसे आहेत ते अनेक दिवसांसाठी वाट पाहावं लागायची त्याची, पैसे रिटर्न येण्याकरता. आता काय झालंय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चार्ज बॅकची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली. कधी सुरू केली? तर 15 फेब्रुवारी 2025 पासून देशभरात ही चार्ज बॅक प्रणाली चालू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत. ते बदल कसे आहेत? तर नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलै पासून लाभ न देता ज्या दिवशी अर्ज मंजूर झाला त्या महिन्यापासून लाभ दिला जाईल. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC केल्या जाईल. म्हणजे जे काही लाभार्थी आहेत म्हणजे ज्यांचं निधन झालं त्यांना आता मिळणार नाही, जे आहेत त्यांची KYC केल्या जाईल आणि त्यांनाच हा लाभ पुढे दिला जाईल. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे ही अट आहे. असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकरदाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलाचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेत सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसा जमा झालेली बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थी यांना
जिल्हा स्तरावर फेर तपासणी करण्यात येणार असून त्यांना अपात्र आढळल्यास लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येईल. त्यानंतर लाभार्थीच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी कोणाची मदत घेण्यात येणार आहे, तर प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद जी आहे ती पार पडली. ही परिषद कोणती होती, तर दुसरी परिषद होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री C.R. पाटील यांनी दुसऱ्या अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन केले. आणि ही जी परिषद आहे कुठं आयोजित करण्यात आली, तर उदयपूर राजस्थान. 18 ते 19 फेब्रुवारी 2025 2 दिवसाची ही परिषद होती. आयोजक कोण आहे याचं, तर जलशक्ती मंत्रालय. त्यानंतर याची थीम काय आहे, तर इंडिया ॲट द रेट 2047 अ वॉटर सिक्युअर नेशन, ही 2025 ची थीम आहे. त्यानंतर पहिल्या अखिल भारतीय राज्य मंत्र्यांची जी जल परिषद आहे, तर ही कुठे आयोजित करण्यात आली होती, तर जानेवारी 2023 मध्ये भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री कोण आहे, तर श्री C.R. पाटील. ज्ञानेश कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. तर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. तर या आधीचे कोण होते, तर राजीव कुमार हे होते. राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर 19 फेब्रुवारी पासून ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारतील. ठीक आहे. तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 च्या कलम 4 च्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. तर इथं काय क्वेश्चन असतील आपल्याला. ज्ञानेश कुमार सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर राजीव कुमार आहे. 18 फेब्रुवारी रोजी ते निवृत्त होतील. त्यानंतर ज्ञानेश कुमार कोण आहे, तर ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत, जे 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आणि 2023च्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती कायद्याच्या तरतुदीनुसार नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त असतील. कायदा कोणता आहे, तो कायदा 2023च्या कलम 4 च्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार आहेत. तर त्यातले हे पहिलेच निवडणूक आयुक्त असतील. राजीव कुमार भारताचे 25वे निवडणूक आयुक्त होते. प्रधानमंत्री फसल विमा योजना, या योजनेला 9 वर्ष पूर्ण झाली. 18 फेब्रुवारी 2025 रोजी 9 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2016 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचं उद्देश काय आहे, अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून जर नुकसान झालं तर त्यांना काही संरक्षण देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. हे त्याचे उद्दिष्ट आहे, हे बघून घ्या मित्रांनो तुम्ही. अपेडा कडून ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबाची पहिली समुद्री वाहतूक करण्यात आली. अपेडाचा फुल फॉर्म काय आहे, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. अपेडाचा फुल फॉर्म आहे. तर काय झालं मित्रांनो, भारताचे जे कृषी निर्यातीसाठी एक महत्वाचा टप्पा गाठताना कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, जे अपेडा आहे, ने ॲग्रोकोस्टल आणि KBC एक्सपोर्ट यांच्या सहकार्याने समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे प्रीमियम सांगोला आणि भगवा डाळिंब भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतीय ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ प्रवेश वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे. ही सगळी बातमी मित्रांनो तुम्ही नंतर बघून घ्या. सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. जसं की 6 डिसेंबर 2000 रोजी भारतातून निघालेली पहिली समुद्री मालवाहतूक शिपमेंट 13 जानेवारी रोजी
सिडनी येथे पोहोचली. तर याच्यामध्ये डाळिंबाची आपल्याला महत्वाचं काय आहे, तर ऑस्ट्रेलियाला पहिली जी पहिल्यांदा आपण डाळिंब पाठवले असं म्हणता येईल. भारतीय डाळिंबाची पहिली समुद्री वाहतूक झाली, कोणाद्वारे झाली तर अपेडाद्वारे झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 6वा वित्त आयोग जो आहे तर तो लागू करण्यात आला. म्हणजे त्या 6वा वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली असं म्हणता येईल. स्थापना कधी झाली तर 18 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रिमंडळाने स्थापनासाठी एक मान्यता दिली. आणि त्याचा कार्यकाळ कधी असणार आहे, 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या कार्यकाळासाठी 6वा वित्त आयोग असणार आहे. ठीक आहे. वित्त आयोगाची भूमिका, शिफारशी, अध्यक्ष सदस्याचे निवडणुकीचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असणार आहेत. आणि जी स्थापना करण्यात आली 6व्या वित्त आयोगाची, तर 13वी घटना दुरुस्तीनुसार स्थापना करण्यात आली. ठीक आहे. याच्या जबाबदाऱ्या काय असतील तर 6व्या वित्त आयोगाची जी जबाबदारी असणार आहे, पंचायती व ज्या नगरपालिका आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीचे पूर्ण पुनर्विलोकन करून राज्य सरकारला शिफारसी करणे, राज्याकडून करण्यात येणारा कर, शुल्क, पथकर यांच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची राज्य, पंचायत व नगरपालिका यांच्यात विभागणी. त्यान- त्यानंतर अनधिकृत मासेमारी नियंत्रण, सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना. एक नवीन कक्षाची स्थापना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर अंमलबजावणी कक्ष, सागरी सुरक्षेसाठी एक अंमलबजावणी कक्षाची स्थापना सुरू करण्यात आली. उद्देश काय आहे तर जी अनधिकृत मासेमारी नियंत्रण हा आहे त्याचा उद्देश. तर राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे होणारी जी मासेमारी थांबवण्यासाठी, सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापना करण्यात आले आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष असणार आहेत. मत्स्य व्यवसाय मंत्री कोण आहेत तर नितेश राणे हे आहेत. मित्रांनो, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025, तर ही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे, जी हैदराबाद तेलंगणा येथे आयोजित केली जाणार आहे. याचा कालावधी काय आहे तर 7 ते 31 मे 2025 मध्ये ही आयोजित केली जाणार आहे. 140 देश यामध्ये सहभागी होणार आहे. याचा उद्देश काय आहे तर तेलंगणाची संस्कृती आणि वारसा प्रदर्शित करणे आणि राज्याला एक प्रमुख पर्यटन केंद्र स्थान देणे, याचा उद्देश आहे. याचा खर्च आहे 54 कोटी. आणि खर्च कोण करणार आहे तर तेलंगणा पर्यटन विभाग आणि मिस वर्ल्ड लिमिटेड दोघं मिळून करणार आहे. त्यानंतर 58वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते पार पडले मित्रांनो. पुढे पार पडले तर नवी दिल्ली येथे येथील विज्ञान भवनात पार पडले. आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कालावधी किती, 21, 22, 23 3 दिवसाचं हे साहित्य संमेलन आहे. अध्यक्ष कोण आहे याचे तर डॉक्टर तारा बाबाळकर या आहेत. याचे स्वागत अध्यक्ष कोण असणार आहे तर शरद पवार हे असणार आहेत. आणि पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 रोजी साली जे न्यायमूर्ती आहेत महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडलं होतं. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जे 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे जे आहे 98वे भारत म्हणजे 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये पार पडत आहे. ठीक आहे. किती वर्षानंतर, 70 वर्षानंतर. आणि दुसऱ्यांदाच, या अगोदर पडलं होतं ते 37वं होतं. ठीक आहे. आणि हे कधी पार पडलं होतं तर ती माहिती तुम्ही एकदा काढून घ्या. तर वर्ष काढायचं राहिलं माझ्याकडनं. त्यानंतर हे जे पडलं होतं तर याचे अध्यक्ष कोण होते, लक्ष्मण शास्त्री बाळजी जोशी हे अध्यक्ष होते. त्यानंतर 70 वर्षांनी हे 98वे संमेलन दिल्लीमध्ये होत आहे.
2024 चे संमेलन अमळनेर येथे रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अमळनेर येथे, ठीक आहे. डॉक्टर अनंत नागेश्वरम यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवला. डॉक्टर अनंत नागेश्वरम यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवला. तर हे कोण आहेत? तर देशाचे 18वे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. डॉक्टर अनंत नागेश्वरम 28 जानेवारी 2025 पासून हे देशाचे 18वे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. यांचा कार्यकाळ 31 मार्च 2025 पर्यंत होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने नागेश्वरम यांचा कार्यकाळ 31 मार्च 2027 पर्यंत 2 वर्षांनी वाढवलेला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकासाठी डिजिटल लायसन्स लॉन्च केले. ठीक आहे मित्रांनो, तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जे आहेत श्रीराम मोहन नायडू यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन EPL 4 पायलट लॉन्च केले. याचा उद्देश काय आहे? तर भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने याला मान्यता दिल्यानंतर भारत ही प्रगत प्रणाली लागू करणारा जागतिक स्तरावर दुसरा देश बनलेला आहे. मग पहिला देश कोणता आहे मित्रांनो? तर न्यूझीलंड हा आहे. 18वी ग्लोबल इन्व्हेस्टर समिती, सॉरी 18वी नाही, 8वी ग्लोबल इन्व्हेस्टर समिती 2025 मध्य प्रदेशामध्ये भोपाळ येथे आयोजित करण्यात आली. जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 24 ते 25 फेब्रुवारी रोजी. मध्य प्रदेश सरकार दरवर्षी या शिखर परिषदेचे आयोजन करते. या परिषद भोपाळमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालयात आयोजित केली आहे 2025ची. त्यानंतर याचे उद्दिष्ट काय आहे? तर गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, मध्य प्रदेशात औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, नेटवर्किंगसाठी पाया घालणे. 30 देशातील गुंतवणूकदार सहभागी झाले होते या वर्षीच्या ग्लोबल इन्व्हेस्टर समितीसाठी. ज्या भारताच्या पूर्णिमा देवी बर्मन आहे यांना वुमन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार मिळाला आहे. टाइम मॅग्निच टाइम मॅगझिन 2025 वुमन ऑफ द इयर मध्ये 13 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. वुमन ऑफ द इयर 2025 चा टाइम मॅगझिन द्वारे जो पुरस्कार दिला गेलाय वुमन ऑफ द इयर, तर तो 13 महिलांना देण्यात गेला. त्यापैकी भारतातल्या पूर्णिमा देवी बर्मन ह्या एकमेव भारतीय महिला आहेत. आणि पौर्णिमा देवी बर्मन ह्या आसामच्या आहेत. भारतातील एक वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. पौर्णिमा देवी बर्मन यांना 2017 मध्ये भारताचा नारी शक्ती पुरस्कार व युनायटेड किंगडमची जे राजकुमारी आहेत रॉयल एनी द्वारे त्यांना भेटली एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. काश पटेल FBI च्या प्रमुखपदी यांची निवड झाली 24 फेब्रुवारी 2025 रोजी. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अमेरिकेचे तपास यंत्रणेचे संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती झाली. 51-49च्या रिपब्लिकन पक्षाच्या मतांनी विजयी होऊन ते देशातले प्रमुख कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन बनले आहेत. आणि काश पटेल कोण आहेत? तर अमेरिकी वकील आहेत. 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन याचं आयोजन जे आहे तर 22 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालं. संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर अशोक राणा हे होते. आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कंवल भारती दिल्ली यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झालेले आहे. शक्तिपीठ महामार्ग शक्तिपीठ महामार्ग हा 802 किलोमीटरचा एक महामार्ग आहे. त्या महामार्गाला मान्यता मिळालेली आहे. हा महामार्ग नागपूर शहराला गोवा राज्याशी जोडतो. महाराष्ट्रातून 12 जिल्ह्यातून आणि गोव्याच्या एका जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे.
21 तासांचा जो प्रवास आहे तर 11 तासातच पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यानंतर सेलिब्रिटी मायाच्या जागी आता आली छोटी तारा. तर मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, आपला जो चंद्रपूर मधला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, यामध्ये एक माया टी 12 वाघिणीचा अजूनही ठाव ठिकाणा लागलेला नाही. म्हणजे ही जी वाघीण आहे, ही वाघीण माया टी तारा एक बेपत्ता झालेली आहे. कुठून? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून, ठीक आहे. आता हिची जागा कोणी घेतली? तर छोटी तारा यांनी घेतली, ठीक आहे. तर छोटी तारा काय आहे मित्रांनो, तर एक गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातली पहिली वाघीण असा लौकिक छोटी तारांनी मिळवलेला आहे. ही एक हा एक पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. ही बातमी तुम्ही नंतर वाचून घ्या सगळी. मी तुम्हाला जे जे पॉइंट महत्वाचे होते ते सांगितले. माया टी 12 हे पत्ता झालेली आहे. कुठून? तर ताडोबाचा जे व्याघ्र प्रकल्प आहे इथून. आणि त्याची जागा कोणी घेतली? तर छोटी तारा यांनी घेतली. त्यानंतर छोटी तारा गळ्यात रेडिओ कॉलरचा एक पट्टा लावणारी ताडोबातली पहिली वाघीण आहे. युनिटी उत्सव, वन व्हॉइस वन नेशन फेस्टिवल, याचं आयोजन कुठं झालं? तर दिल्ली येथे झालंय. आयोजक कोण आहे? तर आसाम रायफल आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे आसाम रायफल्सने आयोजित केलेले युनिटी उत्सव वन व्हॉइस वन नेशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचा उद्देश काय आहे? तर ईशान्येकडील राज्यांना दिल्लीसोबत जोडणे हा उद्देश आहे. शक्तिदास पंतप्रधान च्या प्रधान सचिव दोन पदी यांची नियुक्ती करण्यात आली. शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव दोन म्हणून नियुक्ती करण्यात आली. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पंतप्रधानांचे प्रधान सचिव दोन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो. आणि ही जी नियुक्ती केली तर कोणी केली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दास हे 1980च्या तामिळनाडू बॅचचे IAS अधिकारी आहेत. ही नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यापर्यंत असेल किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल तोपर्यंत असणार आहे. पंतप्रधान कार्यालयात प्रधान सचिव एक आणि दोन असे दोन प्रधान सचिव नियुक्त करण्याची पहिलीच वेळ आहे. तर पहिले प्रधान सचिव एक कोण आहे? तर संप्रती नृपेंद्र मिश्र हे आहेत. आणि दुसरे कोण आहे? तर शक्तिकांत दास. ही दोन नावे लक्षात ठेवा. भारत आणि जपान संयुक्त लष्करी सरावाची 6वी आवृत्ती धर्मा गार्डियन मध्ये 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 25 दरम्यान पार पडली. हा सराव जपानमधील पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला होता. याचा उद्देश काय आहे? तर भारतीय सैन्य आणि जपान सैन्य परस्पर कार्यक्षमता, लढाऊ कौशल्य, ऑपरेशनल क्षमता वाढवणे, संरक्षण सहकार्य, प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे, सैन्यामध्ये परस्पर समज आदर वाढवणे, हे याचे उद्देश आहे. तर महत्वाचं काय आहे? ही 6वी आवृत्ती आहे भारत आणि जपान मधल्या सरावाची. आणि कुठं पार पडला? तर जपानमध्ये पार पडला 24 फेब्रुवारी ते 9 मार्च. बाकीचं तुम्ही जे काही महत्व आहे हे नंतर बघून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला ऑबेसिटी वॉरियरची एक यादी. तर कशासाठी यांनी ही यादी जाहीर केली? तर ही यादी जाहीर केली याची तारीख तुम्ही बघून घ्या. इथं बातमीमध्ये सोमवारी आलेलं आहे. तर लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत मोदींनी राजकारण, क्रीडा, बिझनेस, मनोरंजन क्षेत्रातील 10 मान्यवरांची नाव अधिकृत जे ट्विटर आहे, ट्विटर अकाउंटवर जाहीर केले. देशातील लठ्ठपणाची समस्या कमी करणे आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणातील खाद्यतेलाचा वापरही कमी करणे या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली. याच्यासाठी 10 लोकांची यादी जाहीर केली. तर ते लोक कोण आहेत? तर आनंद महिंद्रा उद्योगपती, दिनेश लाल यादव उर्फ निरोहा भोजपुरी अभिनेते, राजकीय नेते आहेत. मनू बॉकेर एक ऑलिम्पिक नेमबाज आहे.
मीराबाई चानू ऑलिम्पिक वेटलिपर आहे. मोहनलाल आहेत. अं, अभिनेते व चित्रपट निर्माते आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर हे सगळे बघून घ्या तुम्ही. सुधा मूर्ती पण आहे याच्यामध्ये, माधवन आहेत. त्यानंतर राज्य सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 10% वाढ झाली. जे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, आपलं राज्य सरकार जे आहे महाराष्ट्राचं, त्यांनी काय केलं तर जे सरकारी कर्मचारी आहे यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3%ने वाढ केली. ही वाढ कधी झाली मित्रांनो, तर जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे. मग याची थकबाकी म्हणून आता मार्च महिना जो आहे 2025 या महिन्यामध्ये त्यांच्या ज्या वेतनात याची थकबाकी जमा होणार आहे. तर महागाई भत्ता आतापर्यंत किती होता मित्रांनो, 50% होता, तर आता तो 53% करण्यात आलेला आहे. त्यानंतर फर्स्ट प्रकृती 2025 कार्बन मार्केट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. कार्बन मार्केटवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती एक, प्रकृती पहिली 2025 ही परिषद पार पडली. कुठं पडली तर दिल्ली येथे 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी पार पडली. आयोजन ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो. याची थीम काय आहे? याचं आयोजन करणार कोण आहे तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी विभाग. ठीक आहे, तर थीम काय आहे? परिवर्तनात्मक उपक्रमांना एकात्मिकतेसाठी लवचिकता, जागरूकता, ज्ञान आणि संशोधनांना प्रोत्साहन देणे. मित्रांनो, स्पेस एक्सने 2025 मधले तिसरे चंद्र लोडिंग मिशन लॉन्च केले. ठीक आहे, तर मिशनचे नाव काय आहे मित्रांनो? इंटुटिव्ह मिशन IM-2 असं पण या मिशनला म्हणलं गेलं. हे मिशन अथेना चंद्र लँडर घेऊन गेलेले आहेत. हे मिशन काय घेऊन गेले तर अथेना चंद्र लँडर, स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे ही मोहीम राबवली जाणार आहे. कधी लॉन्च झाली ही मोहीम तर 26 फेब्रुवारी 2025 रोजी केप कॅनवेरल इथून ही मिशन लॉन्च करण्यात आली. आणि याचा उद्देश काय आहे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या बर्फाच्या साठ्यांचा शोध घेणे, नासाच्या ऑटोमिस कार्यक्रमाला आणि कमर्शियल लुनर पॅलोड सर्व्हिसेस पाठिंबा देणे. मिशनचा उद्देश आहे. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार 2025. तर हा पुरस्कार जो आहे मित्रांनो, हा पुरस्कार काय आहे आपण याबद्दल ही एक बातमी बघूया. तर मित्रांनो, आपण हा पुरस्कार बघूया काय आहे. तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने पारंपरिक भारतीय औषधांच्या त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल 3 प्रतिष्ठित चिकित्सकांना प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 ने सन्मानित केले गेले. तर हा पुरस्कार मुंबईमध्ये पार पडला मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2025 रोजी. हा पुरस्कार का दिला जातो तर हे तुम्ही बघून घ्या. दिलेला आहे, 3 जणांना मिळालेला आहे हा पुरस्कार. हा पुरस्कार मुंबई येथे एका भव्य समारंभात केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी हा पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराचे विजेते कोण आहे तर वैद्य चंद शर्मा, त्यानंतर वैद्य मायाराम उनियाल, वैद्य समीर कोविंद जमदग्री हे आहेत. याचं स्वरूप काय आहे तर एक प्रशस्तीपत्र, भगवान धन्वंतरी यांच्या पुतळ्यासह एक ट्रॉफी आणि 5 लाख रुपये हे याचं स्वरूप आहे. त्यानंतर 23व्या राष्ट्रीय पॅरो ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च चे आयोजन आहे तर ते चेन्नई येथे झालेले आहे. चेन्नई तमिळनाडू येथे 17 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे अ, ही जी क्रीडा स्पर्धा आहे ही तर ही पार पडलेली आहे. त्यामध्ये देशभरातील 1700हून अधिक पॅरो ॲथलेटिक सहभागी झाले होते. कुठं पार पडली, त्यानंतर कालावधी, आयोजन कोणी केलं होतं? पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि तमिळनाडू पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन. याच्यामध्ये कोणकोणते खेळ खेळले गेले, त्याचा उद्देश आणि ही स्पर्धा हरियाणा आणि या स्पर्धामध्ये 49 सुवर्ण मिळवलेले आहेत. आणि हरियाणा
विजेता ठरलेला आहे. तर तमिळनाडू जो आहे तर तो उपविजेता दुसऱ्या स्थानावर आहे. तर आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राने 10 सुवर्ण मिळवून 5वा क्रमांक यामध्ये मिळवलेला. केंद्रीय राज्यमंत्री SP सिंग बघेल आणि श्री जॉर्ज कुरियन यांनी प्राणी कल्याण आणि संवर्धनासाठी प्राणी मित्र आणि जीवदया पुरस्कार प्रदान केले. ठीक आहे मित्रांनो, तर पशु कल्याण कायदे आणि धोरणे मजबूत करण्यासाठी 4 प्रमुख पुस्तके पण यांनी प्रकाशित केले. पुस्तके कोणते कोणते मित्रांनो, तुम्ही ते बघून घ्या. भारतीय पशु कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने 27 फेब्रुवारी 25 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे प्राणी मित्र आणि जीवदया पुरस्कार सोहळा आयोजित केला. प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास होऊ नये यासाठी प्राण्यावर कृत्रिम प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय पशु कल्याण धोरण घडवण्यात पशुधन गणना महत्वाची भूमिका बजावते, असं SP सिंग बघेल यांनी म्हणलेलं आहे. तर जो प्राणी मित्र पुरस्कार आहे मित्रांनो, हा पुरस्कार कोणाकोणाला मिळालाय तर हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर जो जीवदया पुरस्कार आहे, हा 3 श्रेणीमध्ये कोणाकोणाला मिळाला हा पण बघून घ्या. आणि हा जो पुरस्कार आहे, त्या पुरस्काराबद्दल पण माहिती दिलेली आहे PDF मध्ये, ही पण तुम्ही बघून घ्या. स्थापना कधी झाली, सगळ्या काही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी चेन्नई विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले. नागरी उड्डाण मंत्री जे आहेत मित्रांनो, राम मोहन नायडू यांनी चेन्नई विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले. नागरी उड्डाण मंत्री श्री राम मोहन नायडू यांनी 27 फेब्रुवारी रोजी चेन्नई विमानतळावर दुसरे उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले. मग पहिले उड्डाण कॅफेचे उद्घाटन कुठं झाले मित्रांनो, तर 19 डिसेंबर 2024 रोजी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऐतिहासिक विमानतळाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटन करण्यात आले. तर मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, 100वा वर्धापन दिन होता तो. उद्देश काय आहे तर विमानतळावर प्रवाशांना स्वस्त आणि चविष्ट जेवण देणे आणि विमानतळावर प्रवासी सुविधा वाढवणे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाच्या त्रैवार्षिक हिंदी जे मॅगझिन आहे, त्यांचं सशक्त भारतच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन केले. तर मित्रांनो, जे संरक्षण मंत्री आहेत आपले राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाच्या त्रैवार्षिक हिंदी मॅगझिनचे सशक्त भारतच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन केले. तर हे कुठं केलं मित्रांनो, नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे 27 फेब्रुवारी 2025 रोजी. मध्ये सशस्त्र दलातील जवानांचे शौर्य, देशभक्ती, बलिदान यावरील कविता आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी, मग ते कोणत्याही पदावरील असो, त्यांनी सरकारच्या धोरणावर लिहिलेले लेख आहेत, ज्यामधून सर्वसमावेशकता विविधतेमधील एकता प्रदर्शित करते. आणि मित्रांनो, आता आपली ही न्यूज आहे राष्ट्रीय विज्ञान दिन 2025. कोलकाता येथील इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स च्या प्रयोगशाळेतील काम करताना प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सर VC रमन यांनी केलेल्या रमन इफेक्टच्या शोधाला दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. का केला जातो तर यांनी शोध दिला होता रमन इफेक्टच्या शोधाला. सर CV रमन यांनी दिलेलं योगदान याच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो विज्ञान दिन म्हणून. या शोधासाठी त्यांनी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं होतं. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला? 28 फेब्रुवारी 1987 रोजी. त्यानंतर 2025 ची जी थीम आहे ती काय आहे राष्ट्रीय विज्ञान दिवसाची? विकसित भारतासाठी विज्ञान आणि नव उपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे. आणि याचं आयोजन कधीच आहे? 28 फेब्रुवारी 2025 विज्ञान भवन इथं आयोजित केलं गेलं. ठीक आहे. त्याचा उद्देश काय आहे तर लोकांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक उपयोगांचे महत्त्व याबद्दल व्यापकपणे संदेश प्रस्थापित करणे, मानवांच्या कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रातील सर्व उपक्रम, प्रयत्न आणि कामगिरी प्रदर्शित करणे,
विज्ञानाच्या विकासासाठी सर्व मुद्द्यावर चर्चा करणे, नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे, लोकांना प्रोत्साहन देणे, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे. तर ठीक आहे मित्रांनो, 2025 फेब्रुवारी महिन्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत आपण बघितल्या आहेत, एवढ्याच आहेत. अजून काही असतील तर तुम्ही अजून बघून घ्या. मला एवढ्या ह्या महिन्यामध्ये महत्वाच्या काही चालू घडामोडी मिळाल्यात, मी तुमच्यापर्यंत ह्या घडामोडी अं, एक म्हणजे सादर केल्यात. तर मित्रांनो, याचा चालू घडामोडीची जी आता PDF आहेत, ही PDF तुम्हाला आपल्या ही वेबसाईटवर मिळून जाईल. आणि नवीन जे काही अपडेट्स आहेत तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला मिळत राहतील. त्याच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. आपल्या वेबसाईटवर जाऊन PDF डाउनलोड करून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला ही सिरीज चांगली वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये पण तुम्ही काही सांगू शकता, जर काही तुम्हाला वाटत असेल चूक आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल यामध्ये काही सुधारणा पण झाली पाहिजे, ते पण तुम्ही सांगू शकता. तर थँक्यू मित्रांनो.